नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. काश्मीरमध्ये गुरेज भागात 2 ठिकाणी लष्करी छावणीवर हिमकडा कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातल्या मृत जवानांची संख्या आता 15 झाली आहे. गेले 2 दिवस सुरू असलेल्या हिमस्खलनामुळे आतापर्यंत एकूण 20 जण दगावले आहेत. यामध्ये 15 जवानांबरोबरच 5 नागरिकांचाही समावेश आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्याचा देशाच्या इतर भागांशी असलेला रस्ते आणि हवाई संपर्क गेले 3 दिवस तुटला आहे. जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आजही वाहतूक बंद राहणार आहे. काश्मीर विद्यापीठानं 29 जानेवारीपर्यंत सर्व परीक्षाही रद्द केल्या आहेत. देशाच्या विविध भागात काल अवकाळी पाऊस झाला. दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानच्या पूर्वोत्तर भागात पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. वस्तू आणि सेवा कर तसंच विमुद्रीकरण या दोन्हीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. ते आज विशाखापट्टणम इथं सीआयआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित बहुतांश वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाला असून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे असंही जेटली म्हणाले. विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत काही काळासाठी उलथापालथ झाली, मात्र अर्थव्यवस्थेची गाडी लवकरच रुळावर येणार असून त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील असंही जेटली म्हणाले. राज्याच्या स्थैर्यासाठी सरकारमधून बाहेर पडणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन तयार असून उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास तो तात्काळ सादर करू असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सेनेच्या नेत्यांनी घेतला असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. भाजपमधूनही शिवसेनेच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्यांविषयी काळी पत्रिका जाहीर करू असं भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकारी कार्यालयातील देवदेवतांची छायाचित्र काढून टाकण्याचं पत्रक मागे घ्यावं या मागणीसाठी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी हे पत्रक मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती सेनेच्या मंत्र्यांनी दिली आहे. असा अध्यादेश किंवा परिपत्रक सरकारनं काढलंच नव्हतं, तर एका कक्ष अधिकाऱ्यानं पत्र जारी केलं होतं असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं. उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रतिक्रिया दिली आहे अशी टीकाही तावडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या निर्णयाचं राज्यभरातल्या शिवसैनिकांनी मात्र स्वागत केलं आहे. पुण्यात आणि नागपुरात आज शिवसैनिकांनी निर्णयाचं स्वागत केलं. निवडणुका स्वबळावर लढवण्याची शिवसैनिकांची इच्छा होती आणि ठाकरे यांनी या इच्छेची दखल घेत निर्णय दिला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. या निर्णयानंतर महाराष्ट्रात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून प्रत्येक शिवसैनिक महानगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी सज्ज झाला आहे असा विश्वासही शिवसैनिकांनी व्यक्त केला. मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मे 2015 मध्ये षण्मुगनाथन यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्यावर कथित विनयभंगाचा आरोप होता. राजभवनातल्या सुमारे 100 कर्मचाऱ्यांनी राजभवनाची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी षण्मुगनाथन यांना हटवावं अशी मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली होती. ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इव्हान डॉडिग ही जोडी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली. उपांत्य सामन्यात या जोडीनं समंथा स्टोसूर, सॅम ग्रोथ या जोडीला 6-4, 2-6, 10-5 असं नमवलं आणि अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं स्टॅनिस्लास वावरिकाला नमवून अंतिम फेरी गाठली आहे. नादाल आणि ग्रिगोर दिमित्रोव यांच्यात आज उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. महिला एकेरी गटातली अंतिम लढत व्हीनस आणि सेरेना विल्यम्स भगिनींमध्ये होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.